झी 24 तास एक पाऊल पुढे. मला सांगा, तुम्ही सर्जन झालात, एक निष्णात सर्जन म्हणून तुम्ही विद्यार्थी म्हणून चांगलं नाव कमावलं. अर्थात त्यावेळी परदेशी जाऊन प्रचंड खोऱ्यानं पैसे मिळवायची संधी तुमच्यासमोर अक्षरशः हात जोडून उभी होती. पण तरी सुद्धा तुम्ही खाजगी प्रॅक्टिस सुद्धा न करता सरकारी सेवेत रुजू होण्याचा निर्णय घेतला. एक प्रकारे त्या काळात किंवा आजही वेडेपणाचा किंवा मूर्खपणाचा वाटणारा निर्णय तुम्ही घेतला. या निर्णयामागची प्रेरणा, या निर्णयाला कारणीभूत कोण होतं आणि असं तुम्हाला का करावं असं वाटलं? माझा मूळचा पिंड हा शिक्षकाचाच होता आणि आजही आहे. आणि ते जर मला उत्तम प्रकारे करायचं होतं तर मला वैद्यकीय महाविद्यालयाच्या संपर्कामध्ये राहणं हे गरजेचं होतं. दुसरं एक आतून, ज्याला इंग्रजीमध्ये आपण क्रेव्हिंग म्हणतो, मला शस्त्रक्रिया केल्याशिवाय सुचवत नाही आणि त्या जर मला करायच्या असतील तर मला एखाद्या मोठ्या रुग्णालयाशी संलग्नित राहणं गरजेचं होतं. आणि ह्या दोन्ही गोष्टी मला नोकरीमध्ये शक्य होणार होत्या, खाजगी वैद्यकीय व्यवसायापेक्षाही. तुमचं हे उत्तर जुबिन मेहता यांच्या उत्तराशी अतिशय मिळतं आहे. जुबिन मेहताना असा एक प्रश्न विचारला होता की आयुष्यातला सर्वोत्तम काळ कुठला? ते म्हणले, जेव्हा मी ऑपेरा कंडक्ट करत असतो तेव्हा. तुमचं उत्तरही तसंच आहे की आयुष्यातला सर्वोत्तम काळ कुठला, तर तो बाकी कुठले मान सन्मान नाहीत, तर ज्या वेळेला ऑपरेशन थिएटरमध्ये सर्जरी करत असतो तेव्हा. आयुष्यातला सर्वोत्तम काळ कुठला? ते म्हणले, जेव्हा मी ऑपेरा कंडक्ट करत असतो तेव्हा. तुमचं उत्तरही तसंच आहे की आयुष्यातला सर्वोत्तम काळ कुठला, तर तो बाकी कुठले मान सन्मान नाहीत, तर ज्या वेळेला ऑपरेशन थिएटरमध्ये सर्जरी करत असतो तेव्हा. हे अगदी खरं आहे. म्हणजे मला आजही प्रशासनामध्ये फार ताणतणाव येतात अशातला भाग नाही, पण जेव्हा येतात तेव्हा ते घालवण्याचा उत्तम उपाय म्हणजे नाईफ उचलायचं. वा. पण कुणी अशी एक व्यक्ती की जी कारणीभूत झाली की ज्यांनी सांगितलं? हो, चर्चा केली होती मिसेस देशमुख, स्नेहलता देशमुख मॅडमच्या बरोबर. त्या स्वतः शिक्षक होत्या आणि मला असं वाटतं ना की शिक्षकाच्या आयुष्यामधला परमोच्च आनंदाचा क्षण कोणता, तर जेव्हा त्याचा लाडका लायक विद्यार्थी पुढे शिक्षक होण्याचा निर्णय घेतो. वाह वाह वाह. हा कार्यक्रम बघणारे जे लाखो शिक्षक असतील त्यांच्यासाठी अत्यंत प्रेरणादायी असा क्षण आहे. डॉक्टर काय सांगतात ते पुन्हा एकदा आणि नीट ऐका. तेव्हा जेव्हा ही चर्चा झाली तेव्हा मॅडम म्हणल्या होत्या की हे बघ, प्रायव्हेटमध्ये गेलास तुझा हात चांगला आहे, तुला पैसे नक्कीच मिळतील, पण इथे राहिलास तर मला आनंद होईलच, पण तू अनेकांचे आयुष्य घडवू शकशील. आणि ही जी परंपरा आहे, गुरु परंपरा किंवा त्याच्यातनं आलेला शिष्यानं पुढचा शिष्य निर्माण करणं, ही मला वाटतं सर्वात महत्वाची गोष्ट आहे आणि ती मी करू शकलो. आपला हात सर्जरीला चांगला आहे याची जाणीव पहिल्यांदा केव्हा झाली? मुंबईमध्ये जेव्हा काम करायला लागलो KEM रुग्णालयामध्ये, आणि केलेल्या अवघड शस्त्रक्रियेनंतर, म्हणजे अनेकदा जीवन मरणाच्या सीमारेषेवरती असलेला रुग्ण हा 6व्या-7व्या दिवशी जेव्हा बरा होऊन घरी जातो, सर्जरीचे काही परिमाण असतात, वुंड हिलिंग ज्याला म्हणतात, की जखम कशी बरी होतीये, काही कॉम्प्लिकेशन्स होत नाहीयेत ना. अनसर्टन्टी मधनं जेव्हा तुम्ही आयुष्याच्या शाश्वतीकडे जायला लागता, आणि हे सगळं मी असं नाही म्हणेन की तुम्हीच थेट कारणीभूत असता, कुठेतरी तुमचा हात त्याला लागतो. एक कॅटलिस्ट असता, एक चेन एजंट असता, त्या चेनचा एक भाग असता तुम्ही. हे जेव्हा तुमच्या लक्षात येतं तेव्हा तुम्हाला असं वाटायला लागतं की येस, युअर हँड डज मेक अ डिफरन्स. आणि त्या हाताची जाणीव तुम्हाला तुमच्या साधारणतः विद्यार्थी दशेत झालेली होती. मी लेक्चरर होतो त्यावेळेला. हो, झालेली होती. हो. मला एक सांगा की तुम्ही सरकारी सेवेत यायचा निर्णय घेतलात, सरकारी रुग्णालयात गेलात. आज इतक्या वर्षानंतर आपला निर्णय बरोबर होता असं वाटतं का चुकला होता असं वाटतं? मला दोन गोष्टींचं कधीही वैषम्य वाटलं नाही. एक, जो विकल्प आज आपण दिलात की तेव्हा खासगी रुग्णालयात गेला असतात तर, आणि दुसरं, इंग्लंड आणि अमेरिका या दोन्ही देशांमधल्या तत्कालीन उत्कृष्ट संस्थांनी, म्हणजे जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी आणि लिव्हरपूल, आमच्या देशामध्ये राहा, हा सुद्धा विकल्प दिला होता. मी दोन्ही घेतलेल्या निर्णयांचं मला आजवर एकदाही एक क्षणही दुःख झालेलं नाही. किंबहुना जे काही आज मिळालं थोडंफार, ते केवळ त्या योग्य वेळी घेतलेल्या या निर्णयांमुळेच मिळालं, ही भावना आहे. या शासकीय नोकरीनं तुम्हाला नेमकं काय दिलं? KEMच्या खुर्ची इतकी महत्वाची खुर्ची मी आजवर कधी अनुभवली नव्हती. ही खुर्ची म्हणजे काय? संचालकाचं पद. ती खुर्ची म्हणजे आपण म्हणलात तसं 6000 लोकांना संचालित करण्याचं भाग्य नाही. ती खुर्ची म्हणजे हजारो लाखो रस्त्यातल्या लोकांना, ज्यांच्याकडे काहीही नाही, अशा लोकांच्यासाठी पदरचे पैसे न खर्च करता उत्तम प्रतीची वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याची संधी. वाह, म्हणजे ती खुर्ची आहे. काही वर्षांपूर्वी एका संचालकांच्या सभेत मी असं बोललो होतो कॉन्फरन्सेसमध्ये, पंचतारांकित होती कॉन्फरन्स, की ज्याच्या शर्टाला खिसा नाही
अशा समाजाचा मी प्रतिनिधी आहे. वा वा. केईएम मध्ये काम करायला लागल्यानंतर मला माझंच वाक्य बदलून असं म्हणायला लागतं की शर्टाचा खिसा लांब राहिला, ज्याच्याकडे घालायला शर्टच नाही, वा. अशाच समाजाचा मी प्रतिनिधी आहे. तर शासकीय सेवेनं काय दिलं? शासकीय सेवेनं अशा लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी दिली. झी 24 तास एक पाऊल पुढे.